राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 12 जुलै या दिवशीचं चिंतन. आम्ही देवाकडे पाहणार नाही, मग त्यानं तरी आमच्याकडे का पाहावं? भाव तोची देव येर तो अभाव सर्वा ठाई, असं संतवचन आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती ही साधता येत नाही. न करोनी सेवेच्या व्यापारा, स्वामी समणे कोठे मुशायरा. महिनाभर काम करायचं नाही, मालकाच्या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही आणि 1 तारखेला जाऊन पगार मागायचा. हे जसं आहे तसंच आपलं वागणं नसतं का? कधी देवाला नमस्कार नाही, त्याची पूजा अर्चा प्रार्थना नाही, आणि अडचण एखादी उभी राहिली की काय हे देवा तू असं का केलंस असं म्हणून त्याला दोष द्यायला आपण रिकामे. असा जर व्यवहार असेल तर त्यांना आमच्याकडं का म्हणून पाहावं? साध्या व्यवहारात सुद्धा आपल्याकडे नेहमी येणारे आपल्या ओळखीचे लोक असतील आणि त्यांचं काही काम असेल तर आपण लवकर करू का एखाद्या अनोळखी माणसाचं काम लवकर करून देऊ? तोच प्रकार इथेही आहे. देवाशी ओळख व्हायला नको का? ज्या दैवताची आपण पूजा करतो ते दैवत त्या सगुणोपासनेचा आनंद काही निराळाच असतो. तो याचसाठी की तिथे निवेदन करता येतं. गोविंद म्हणे तुझा सखा होय हरी, आणि का प्रकारी काय काज, असं परमपूज्य मामांच्या रामपाठातलं एक वचन आहे. राष्ट्रपतींशीच मैत्री झाल्यानंतर काय अशक्य आहे? म्हणून देवाशी सख्यत्व वाढलं पाहिजे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा, असं दासबोधात समर्थ म्हणतात. त्यातलं मर्म निराळं आहे, परंतु देवाचं सख्यत्व हे पाहिजेच. समर्थ नाही ज्याच्या पाठी, त्यासी भलताच कुटी, असं समर्थ म्हणतात. म्हणून देवाची नित्य आराधना, नियमानं पूजन, ध्यान, त्याचं अनुसंधान, पूजापाठ व्यवस्थित करायला नको का? ते केलं तर अडचणीच्या प्रसंगी आपल्याला त्याच्याकडे मदत मागायचा प्रेमाचा अधिकार आहे. प्रेमानं देवाला बांधून घातलं पाहिजे. प्रेमसूत्र दोरी असं त्या प्रेमाचं वर्णन आहे. संतांजवळ प्रेमाशिवाय दुसरं काही नसतं असं परमपूज्य दादा म्हणायचे. त्याचं मर्म हेच आहे. म्हणून देव आपले प्रेमास्पद व्हायला पाहिजेत. आपण त्याच्याकडे प्रेमानं, शक्य तितक्या निस्वार्थी प्रेमानं पाहिलं, त्याची सेवा केली तरच तो आपल्याकडे प्रेमानं पाहिल. हे प्रेमानं कसं पाहावयाचं हे सद्गुरू कृपेनं कळून येईल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.